एखादी संस्था तरासर घालू शकता, एखादा कारखाना नाटासकट टिकू शकता, एखाद्याचा चालू चालू गेम करू शकता तुम्ही, चालू चालू एखाद्याला तुम्ही रात्रभर ठेवू शकता, एखाद्याला चालू चालू बोगसू शकता, एखाद्याला सकाळी बोगसून दुपारी सुटून येऊ शकता, तुम्ही काही करू शकता. तुमच्याकडे पैसा आहे, 10-5 गुंड आहे, तुम्ही काही करू शकता. 25 लाख रुपये भरणारा शिक्षक तुम्ही 3,000 रुपयावर वापरू शकता. सत्ता आहे तुमच्याकडे. पण इंद्रिकरचं वाक्य आहे का, तुम्ही काही करू शकता पण तिघांचं तुम्ही काहीच करू शकत नाही. तिकडे लागलं, तिघांचं तुम्ही काहीच करू शकत नाही. 1 मृत्यू, 2 काळ आणि 3 निसर्ग. तुम्ही काहीच करू शकत नाही. बोला तुमचं काय मत. तुझा बाप 6:35 मरणार आहे आणि तुझ्या पुरीचं लग्न 6:40 आहे. 5 मिनिटासाठी तुझा बाप ठेवण्यासाठी आम्हाला एक 5 कोटीचा चेक ले. पैशाला उतारा त्या ले 5 कोटीचा चेक ले आणि आम्हाला सांगा ना राहिलेले 3 कोटी हॉटेलमध्ये मिळतील. टेबल नंबर 2 वर महागडी असेल. करू शकता का नाही. किंवा 10-5 गुंडांना 90 पास आणि यमाला इतकी पास त्याला माणसं मारायचं ध्यान नाही राहिलं पाहिजे. तुम्ही काहीच करू शकत नाही. वाक्य आहे का इंद्रिकरचं. सगळे तुम्हाला माफ करतील पण काळ माफ करणार नाही. ध्यानात ठेवा, काळ बदला घेणार. काळ बदला घेणार. महाराष्ट्रात मला एखाद्या माणसाचं नाव सांगा का व्याजाचा धंदा करणारी माणसं नीट मेलीत. नाही, इथं 4-5 जण बसले. तुम्ही घर किती लावा, तुमचा वाटोळाच व्हा. कधी सुखी जगू शकत नाही. काय म्हणतात, ज्याच्या लोकांनी जनता लुटून इस्टेट कमवली आणि कोट्याधीश झाले, एक माणूस सुद्धा आतापर्यंत घरी मिळाला नाही. हॉस्पिटललाच मिळाला आणि मारणारच. आणि मारताना त्यांच्याजवळ 3 जणच असणार, डॉक्टर, कंपाऊंडर आणि नर्स. आणि तिघांना माहित नाही हा कधी मिळाला. तरी क्लिप पडली, त्यांना तीव्र झटका येणार. ते मृत्यूशी 2 महिने झुंज देत होते. झुंज द्यायला तो काय बिबट्या होता. ते झुंज नव्हते देत, ते गरीबाचा तळतळाट भोगीत होते. ज्यांनी गावात टक्क्यावर धंदे केले, म्हणजे घरकुलात टक्का, मुरमात टक्का, खडीत टक्का, वाळूत टक्का, संघाच्या भांड्यात टक्का, भांड्यातल्या मालातही टक्का. सगळी माणसं म्हातारपणी ईडी होऊन गावात येतात. ईडी होऊन कुत्रीचा मुका घे, बोकड्याचा मुका घे. हो, पहिलं वाक्य तुम्हाला सगळे माफ करतील. कार माफ करणार, मान्य आहे का बोला. आणि दुसरं वाक्य आहे सगळ्याला माफी आहे. सगळ्याला माफी आहे, कर्माला माफी नाही. कर्माला माफी नाही. मग ज्यांची सेवानिवृत्ती आहे ना, त्यांनी आयुष्यभर ज्ञानदानाचं कर्म केलं. आणि ज्ञानदानाचं कर्म, शिक्षकी नोकरी केल्यामुळं आयुष्यामध्ये इथून पुढचं जे जीवन आहे ही मागची पिढी घडवण्याच्या पुण्यावर तरणार आहे. तुम्ही कष्टातून जेव्हा मुलं बनवता त्यावेळेस त्या मुलांचा सुखी झालेला संसार आणि त्या मुलांनी आतल्यातून दिलेला आशीर्वाद हा त्या शिक्षकाला सेवा निवृत्तीनंतर ऊर्जा देत असतो. आणि त्याच ऊर्जेवर शिक्षक रिटायरमेंट. म्हणून तुम्ही इन वर्ल्ड अख्ख्या जगात जेवढे सर्व्हिसवाले, शिपायापासून कलेक्टर पर्यंत कोणताही सर्व्हिसवाला तपासा, संसारामध्ये फेर न गेलेला एकच सर्व्हिसवाला आहे, शिक्षक. तुम्ही बाकी त्यांचे एवढ्याचे पोरं तपासा, याडपाटच.
तुमचं डोकं बंद झालं. सगळ्या सर्व्हिसवाल्यांमध्ये तुम्ही विनोद नाही आहात, जरा गांभीर्याने चिंतन करा. गांभीर्याने ज्या शिक्षकाने शिक्षकाची नोकरी केली त्याची संतती खराब नाहीये. तुमचं काय मत आहे? बरोबर. गरिबी हा विषय बाजूला ठेवा. गरिबी आणि माणूस मोठा व्हायला गरिबी हा अडचण आहे हा शब्द चुकीचा आहे. त्याला कष्ट करीत नाही ही अडचण आहे. गरिबीवर मात करता येते पण कष्ट यश देत असत. गरीब आणि आपण कसं शिकवायचं? गरिबी तर शिकवेल पण शिक्षकी पेशामधला माणूस संसारामध्ये कधी फेल जात नाही. त्याची संतती चांगलीच निघते. तुमचं काय मत आहे? मग मला एका विद्वान माणसाने प्रश्न विचारला होता, असं का बघतो? शिक्षक तसा पाहिलं तर व्यवसायाने साधा आहे, विचाराने साधा आहे, उत्पन्नाने साधा आहे, पण त्याचंच कल्याण पुढे का होतं? त्याचं उत्तर असं आहे, त्याच्या सर्व्हिस मधलं जे कार्य आहे ते दुसऱ्याचे संसार चांगल्या घडवण्याच्या आशीर्वादाचं आहे. बारीक आहे का बघा. आणि